जळगावमधील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रशासनाला आता कडक आदेश दिले आहेत. तर चला थोडं सविस्तर सांगतो. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि मुक्ताईनगर या मुख्य केळी उत्पादक पट्ट्यामध्ये अलीकडेच झालेल्या वादळी पावसामुळे आणि अवखेड्या हवामानामुळे केळीचे बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. वर्षभर रक्ताचे पाणी करून जोपासलेली केळीचे पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्यामुळे येथील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत नवनिर्वाचित केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः संवेदनशीलतेने बाधित शेतांचा प्रत्यक्ष दौरा केला आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची या अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांना या मोठ्या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणेला अत्यंत महत्त्वाचे आणि कडक आदेश दिले आहेत. त्यानुसार कृषी आणि महसूल विभागाने कोणत्याही दिरंगाईशिवाय परस्परांमध्ये समन्वय ठेवून नुकसानग्रस्त भागाचे 100% अचूक आणि तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून एकही बाधित शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी प्रशासनाला दिली आहे. या समस्येचा सखोल अभ्यास केला असता असे दिसून येते की हवामान आधारित पीक विमा योजनेचा लाभ मिळवताना शेतकऱ्यांना अनेकदा विमा कंपन्यांच्या क्लिष्ट अटी, नियम आणि विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच महत्त्वाची बाब लक्षात घेऊन मंत्री रक्षा खडसे यांनी प्रशासकीय बैठकीत स्पष्ट केले की विमा कंपन्यांनी कोणत्याही तांत्रिक त्रुटींचे किंवा नियमांचे कारण पुढे करून अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांची अळवणूक करता कामा नये. विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष फील्डवर उतरून पंचनाम्याची प्रक्रिया गतिमान करावी आणि पात्र शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काची विम्याची रक्कम वेळेत मंजूर होईल याची खात्री करावी, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संपूर्ण प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे मंत्री रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. मंत्री महोदयांच्या या महत्त्वपूर्ण आणि आक्रमक पवित्र्यामुळे जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच न्याय मिळून एक मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची भक्कम आशा निर्माण झाली आहे. पण मित्रांनो, या निमित्ताने एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी बसत असताना विमा कंपन्यांनी प्रत्येक वेळी मंत्र्यांच्या आदेशाची वाट न बघता स्वतःहून शेतकऱ्यांना तातडीने मदत करायला हवी की नको, यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.